कोल्हापुरात मोटारसायकल चोरट्यांचा थरार संपला. 12 दुचाकी जप्त, 3 अट्टल चोर गजाआड. नमस्कार, आपण पाहत आहात ग्रामदेवता न्यूज. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोटारसायकल चोरीच्या मालिकेला अखेर पोलिसांनी आळा घातला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने धाडसी कारवाई करत 3 अट्टल चोरट्यांना अटक केली असून तब्बल 5,20,000 रुपये किमतीच्या 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे 9 गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार वाहन चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत होती. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे फुलेवाडी रिंगरोड परिसरात सापळा रचला. येथे विना नंबर प्लेटच्या संशयास्पद दुचाकीसह 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी आणखी मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर विविध ठिकाणांहून चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. काही वाहनांचे चेसेस आणि इंजिन नंबर खोडून ओळख लपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघड झाले. तसेच चोरीसाठी खास मॉडिफाईड दुचाकीचा वापर केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात दर्शन रमेश जाधव, फारुख फिरोज शेख आणि प्रतीक विलास पाटील या तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्यांना जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील वाहन चोरांमध्ये पोलिसांची मोठी धडकी भरली आहे. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.